राज्याला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लाभलेला समुद्र किनारा, ऐतिहासिक गडकिल्ले, अजिंठा वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी, जैवविविधतेनं समृद्ध वनं, येथील वन्य प्राणी, धार्मिक स्थळं लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई फेस्टिवल पर्वणी ठरेल असा विश्वास पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिवल समितीतर्फे आयोजित मुंबई फेस्टिवल 2024 आणि काळा घोडा कला महोत्सवाचं उद्घाटन क्रॉस मैदान गार्डन चर्चगेट इथं पर्यटन मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलं आहे. त्यासाठी पर्यटन क्षेत्राचा विकास होणं आवश्यक आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देतानाच त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. तर मंत्री केसरकर म्हणाले की मुंबई शहराची स्वतःची वेगळी ओळख आहे. या शहरानं आपली स्वतंत्र संस्कृती जोपासली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील खाद्य संस्कृतीला चालना मिळणार आहे. या महोत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असंही आवाहन त्यांनी केलं. मंत्री लोढा म्हणाले की मुंबई फेस्टिवलची मूळची संकल्पना माझी होती. दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबई फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन, उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई फेस्टिवल उत्कृष्टपणे पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई फेस्टिवल समितीचे अध्यक्ष महिंद्रा म्हणाले की मुंबई फेस्टिवलच्या आयोजनात राज्य शासनानं पूर्ण सहकार्य केलं. धकाधकीच्या जीवनात आनंदाचं क्षण मिळावेत हीच या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आहे. मुंबई शहर एक उत्सव आहे. या उत्सवाचा प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक मिलेर म्हणाल्या की गेल्या 25 वर्षांपासून काळा घोडा महोत्सव साजरा केला जात आहे. मुंबई शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. आगामी 9 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.